कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी एमटीडीसी मार्फत विविध प्रकल्पांना गती. ज्योतिबा, पन्हाळा आणि दाजीपूर इथं रिसॉर्ट आणि कॉटेज उभारण्याची कामं सुरू. पर्यटन विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, मंत्री शंभूराज देसाई. कोल्हापूरला दक्षिण काशी म्हणून ओळख मिळाली असून या शहराला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेलं आहे. या सर्व वैशिष्ट्यांच्या जोरावर कोल्हापूरला पर्यटनाच्या क्षेत्रावर देशपातळीवर नेण्यासाठी पर्यटन विभागामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असं प्रतिपादन राज्याचे पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित पर्यटन आणि खनिकर्म विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री देसाई म्हणाले, कोल्हापूरला निसर्गाने भरभरून दान दिलं असून येथील नैसर्गिक परिस्थिती पर्यटन विकासासाठी अत्यंत अनुकूल आहे. याच दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत श्री क्षेत्र ज्योतिबा, पन्हाळा आणि दाजीपूर अभयारण्य येथे व्हीव्हीआयपींपासून सर्वसामान्य पर्यटकांपर्यंत सर्वांना परवडतील अशा दर्जेदार रिसॉर्ट आणि कॉटेज उभारणीची कामं हाती घेण्यात आली आहेत. ही कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पन्हाळा येथील रिकामा जागेचा सुयोग्य वापर करून तेथे आकर्षक लँडस्केप विकसित करण्याचेही त्यांनी निर्देश दिलेत. या सुविधा उभारल्यानंतर कोल्हापूरच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पन्हाळा येथे सध्या पहिल्या टप्प्यातील कामे सुरू असून दुसऱ्या टप्प्याचं नियोजन तातडीने करण्यात यावं अशा सूचना देताना पर्यटन विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. याबरोबरच जिल्ह्यात खनिकर्म क्षेत्राचा विस्तार कुठे करता येईल याबाबतची त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. बैठकीत क वर्ग पर्यटन स्थळांच्या विकासाचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत 322 कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती दिली. या कामांसाठी 12 प्रमुख यंत्रणा कार्यरत असल्याचंही त्यांनी सांगितलं. जिल्हा खनिकर्म अधिकारी अभिजित पाटील यांनी जिल्ह्यात सध्या 2 खाणी कार्यरत असून 52 गौण खनिज खाणपट्ट्यांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती दिली. या बैठकीत महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी, करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, पर्यटन विभागाचे उपसंचालक भारत लांघी, हनुमंत हेडे, पन्हाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.